महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा धुळे आणि नंदुरबार जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन कट्टा अंतर्गत आपण गेल्या जुलैपासून अनेक साहित्य कृतींवर आपण चर्चा करत आहोत. यामध्ये आपण काव्य संग्रह घेतले, कथा संग्रह घेतले, ललित गद्य, कादंबरी, विज्ञान कथा, विज्ञान कादंबरी, त्यानंतर ऐतिहासिक संशोधनपर ग्रंथांवर देखील आपण चर्चा केलेली आहे. असं विविध साहित्य कृतींवर आपण चर्चा करत असतो. या वाचन कट्टा अंतर्गत असलेल्या कार्यक्रमाला आपण सर्व रसिक श्रोते, समीक्षक, अभ्यासक, साहित्यिक सर्व स्तरातून उदंड असा प्रतिसाद मिळाला आहे आणि मी या प्रतिसादाबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा धुळे नंदुरबार जिल्हा यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आज आपण जी साहित्यिक चर्चा ठेवलेली आहे तो कथा संग्रह आहे दुष्टचक्र. या दुष्टचक्र कथा संग्रहाच्या लेखिका आहेत सौ वृषाली नरेंद्र खैरनार आणि हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे फाल्गुन प्रकाशन अमरावती आहे. अतिशय सुंदर असं या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. अतिशय छान असं पुस्तक आहे. म्हणजे या पुस्तकाचं लेआउट, मांडणी व नंतर त्याचं मुखपृष्ठ असं सगळ्याही गोष्टी उत्तम झालेल्या आहेत आणि साहित्याच्या बाबतीत तर काही प्रश्न नाही. याच्यातल्या ज्या कथा आहेत त्या कथा अतिशय उत्तम आणि वाङ्मयीन दर्जाच्या कथा आहेत. खूप छान पद्धतीने या कथा लिहिलेल्या आहेत आणि मला विशेष आनंद होतो आपल्याला सांगायला की आपल्याला जेव्हा कधी आपलं एखादं पुस्तक प्रकाशित करायचं असेल तर त्यावेळेला या पुस्तकाचे जे मुखपृष्ठकार आहेत त्यांना जरूर भेटा, त्यांना जरूर त्यांचं सांगा. अतिशय छान पद्धतीने त्यांनी हे मुखपृष्ठ काढलेलं आहे आणि ते मुखपृष्ठ त्यांनी बनवलेलं आहे. तर त्यांचं नाव मुखपृष्ठ संकेत नरेंद्र खैरनार. म्हणजे हे सुद्धा खूप मोठं भाग्य लागतं लेखकाला की आपलीच मुलं आपल्या पुस्तकासाठी पुस्तक बनवतात. आम्ही असे लेखक आहोत की आमचे मुलं आमच्या पुस्तकांकडे पाहत सुद्धा नाही. वाचायचं तर प्रश्नच बाजूला राहील. मी त्यांना सांगतो, बघ बेटा, बघ रे बाळ, आपलं हे एक असं असं कादंबरी आली, असा कथा संग्रह आलेला आहे. असं का, बरं मग वाच ना, तपसू जवळ टाइम भेटी तवळ वाचतो. तर अतिशय भाग्यवान आहेत नरेंद्रजी आणि वृषालीताई आपण की आपल्या मुलांनी याचं सुंदर असं मुखपृष्ठ केलेलं आहे. या पुस्तकाच्या मलपृष्ठावरती सतीश बडवे सर यांनी लिहिलेलं आहे. खूप छान लिहिलेलं आहे. सामान्य माणसांच्या व्यथा वेदनांना मुखर करणारे कथा लेखन वृषाली नरेंद्र खैरनार यांच्या दुष्टचक्र कथा संग्रहात बघतात. यातील बहुतांश कथा वंचित, दरिद्री, कष्टकरी माणसांचे जग उभे करणारे आहे. नितळ आणि संवेदनशील मनाने चितारलेली व्यक्तिचित्रे, त्यांचे नाना प्रकारचे स्वभाव, जगण्यातले वैफल्य आणि तरीही टिकवून ठेवलेली जिद्द या कथांमधून साकार होत जाते. माणसं वाचण्याची आणि नडलेल्या माणसांना मदत करण्याची दृष्टीही त्यातून दिसण्यात येते. अहिराणी बोली भाषेतील संवादाचा प्रभावी वापर करण्याची हातोटी आणि आकलन सुलभ भाषा शैलीमुळे वृषालींची कथा वाचकांना सहज आकर्षित करणार. वास्तवात अनुभवलेले जगण्यातले पेच, वंचित शोषितांविषयी जाणवणारी सहवेदना, चांगुलपणाचा स्वीकार आणि आशावादी दृष्टी यांची गुंफण करण्याचे सामर्थ्य या कथांमधून करते. अंगणवाडीचे विश्व,
तिथे अनुभवलेल्या भल्या बुऱ्या व्यक्ती, पिचलेल्या स्त्रियांची घुसमट यामुळे वृषालीची कथा स्वतःची वेगळी वाट शोधणारी आहे, असं उत्कट म्हणजे अतिशय उत्कट आणि समर्पक शब्दांमध्ये सतीशजी बडवे यांनी दुष्टचक्रविषयी लिहिलेला आहे. आपण आता आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सुरुवातीला मी आमंत्रित करणार आहे ऋषिकेश गंगाधरराव देशमुख सर यांना. तर ऋषिकेश गंगाधरराव देशमुख सर यांचा थोडक्यात परिचय करून देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर सरांचं मूळ गाव जे आहे, मोबाईल गडबड करतोय, तर सरांचं गाव आहे शिळवणी, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. सरांचा जन्म झाला आहे 7 जुलै 1989 मध्ये. सरांचं शिक्षण झालेलं आहे MA मराठीमध्ये केलं आहे आणि त्यानंतर सर D.Ed आहे. सर सहशिक्षक म्हणून कैलासवासी व्यंकटराव देशमुख माध्यमिक विद्यालय शिळवणी, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड येथे कार्यरत आहे. सरांचा लेखन प्रवास सांगायचा तर सर कविता, उत्कृष्टपणे कविता लिहितात आणि समीक्षा देखील त्यांनी केलेली आहे. महाराष्ट्र साहित्य पत्रिका, कवितारती, पंचधारा, सत्याग्रही विचारधारा, प्रतिष्ठान, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अक्षर पेरणी, मुक्त सृजन पत्रिका, साक्षात भूमी, काव्याग्रह, साहित्य चपराक, अक्षर गणगोत, दैनिक महाराष्ट्र टाइम्स, दैनिक दिव्य मराठी, दैनिक पुण्यनगरी, दैनिक एकमत, दैनिक लोकमत, साप्ताहिक सकाळ आदींमधून पुस्तकांचं प्रकाशन सरांनी केलेलं आहे. आणि असा म्हणजे समीक्षेला वाहून घेतलेला आहे सरांनी. आणि आज असे समीक्षक आपल्या क्षेत्रावरती वृषाली नरेंद्र खैरनार यांच्या पुस्तकावर सर चर्चा करणार आहेत. मी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, धुळे आणि नंदुरबार जिल्हा शाखाच्या वतीने सरांचं स्वागत करतो. सरांना विनंती करतो की सर आपण आपलं मनोगत करतो. आदरणीय ऋषिकेशजी गंगाधरराव देशमुख. सर्वांना सस्नेह नमस्कार. खर तर जुलै 2021 पासून दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी वाचन कट्टा हा पुस्तक समजून घेणारा उपक्रम मसाप शाखा धुळे आणि नंदुरबार जिल्हा आयोजित करते. ही गोष्ट खूप महत्वाची आणि मौलिक अशी आहे. पुस्तकांचे अर्थनिर्णय करून घेण्यासाठी उत्सुक असणारी ही सगळी माणसं पुस्तकावर चर्चा करू पाहतात, पुस्तकावर बोलू पाहतात, पुस्तक समजून घेऊ पाहतात. ही आम्हा सर्वांसाठीच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि या अभिनव आणि नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये मला डॉक्टर संजीव गिराशे सरांनी सामावून घेतलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाला, या परिचर्चेला माझ्यावरच्या अपार प्रेमापोटी नदिष्टकार मनोज बोरगावकर दादा इथे आलेले आहेत, नामदेव कोळी दादा आलेला आहे, ईश्वरचंद्र हलगरी सर आलेले आहेत. तर या सर्वांचे मी परतंतः आभार व्यक्त करतो की त्यांच्या अतीव प्रेमामुळे ते आपल्याकडे आलेले आहेत. या परिचर्चेचे माझे सहचर्चक प्राध्यापक डॉक्टर B.N. चौधरी सर. तर चौधरी सरांचा आणि माझा परिचय तसा फार जुना आहे. 2016 पासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. आणि डॉक्टर लीनाताई निकम मॅडम, ज्यांच्या कथासंग्रहावर ही परिचर्चा आयोजित केलेली आहे, त्या वृषालीताई खैरनार मॅडम, नरेंद्र खैरनार सर आणि आपण सर्व सन्माननीय अभ्यासक बंधू आणि भगिनीनो. कथा ही आपली एकूण भावनात्मक भूक आहे मानवी समूहाची. आपण सगळेच गोष्टी वेल्हाळ आहोत. आपला सगळ्यांची जी जडणघडण होते ती आजोबांच्या गोष्टींपासून सुरू होते, ती पुढे वाढत 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 आपण कथेकडे आकर्षले जातो. आपली भावनात्मक भूक कथा भागवत असते. काही कथा 4-4 रात्री 5-5 रात्री चालतायच्या, त्या कथाही आपण वाढूनच ऐकूनच समृद्ध झालेलो आहोत. दुष्टचक्र हा वृषालीताई खैरनार यांचा जो कथासंग्रह आहे, या कथासंग्रहाबद्दल जेव्हा मी वाचलं, त्याच्या शीर्षकापासूनच
मला फार उत्सुकता लागली. दुष्टचक्र, खर तर मातृसत्ता गेली आणि पितृसत्तेचं हळूहळू अतिक्रमण होत गेलं. तेव्हापासूनचे जे दुष्टचक्र स्त्री जीवनाला लागलेलं आहे ते आजही कमी अधिक प्रमाणात प्रखरच आहे. ते पूर्णपणे नाहीसं झालंय असं आपल्याला कुणालाच छातीटोकपणे म्हणता येत नाही. पितृसत्तेच्या दहाक अनुभवांनी आणि त्याच्या छळांनी आपल्या सगळ्याच आया बहिणी होरपळलेल्या आहेत. सर आवाज येतोय ना माझा? हॅलो. हा येतोय सर, येतोय. अहो ते काय मध्येच फोन हे केलं मी आता, सॉरी बरं काय. येतोय सर. येत आहे ना? स्क्रीन आडवी आहे फक्त दिसायला. असं एकच सेकंद मी हे करतो. चेहरा अर्धा दिसतोय सर, चेहरा. हा सर नमस्कार, सॉरी. हा हाफ स्क्रीन आहे सर, हाफ स्क्रीन आहे. नाही स्क्रीनचा प्रॉब्लेम काय की त्या माझ्या ज्या हे आहे ठेवायचं त्यात ते हेडफोनचं पुन्हा हे होतं, त्यामुळे मी असं ठेवलेलं. ठीक. तर दुष्टचक्र या कथासंग्रहावर मी कथासंग्रह जेव्हा वाचला तेव्हा मला प्रकर्षाने एक जाणवलं की स्त्रीच्या भौतिक आधिभौतिक प्रश्नांभोवती हा कथासंग्रह केंद्रवर्ती फिरतो. स्त्रियांचे प्रश्न, स्त्रियांचे भोगवाटे, स्त्रियांचे दुःख या सगळ्यांची एक दाहक अनुभूती मला या कथासंग्रहातून झालेली आहे. आपण पाहतो की शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावलेला आहे, आपल्या मातृसत्तेने लावलेला आहे. परंतु आजची स्त्रियांची जी अवस्था आहे ती त्या हत्तीच्या पिल्लाला दोरीने बांधून ठेवून त्याच्याकडे जशी ती अंकित ठेवते तशा पद्धतीनं आपल्या सगळ्या स्त्रियांना इथल्या पितृसत्तेने तिच्या साखळदंडाने जोडून ठेवलेला आहे. खरं तर त्या आज मुक्त झाल्यात, निर्भर झाल्यात, परंतु त्याची जी आच आहे आजही तितकीच त्यांना जाणवते. मग ती स्त्री आजच्या उत्तराधुनिक काळातील महानगरातली असो की गावखेड्यातील असो. खरं तर गावखेड्यातील स्त्रियांचं जग खूपच भेगाळलेलं, चिरफाळलेलं आणि अस्वस्थ करणारं आहे. या कथा त्या सर्व स्त्रियांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल इतिवृत्तांत स्पष्ट करू पाहतात. खरं तर स्त्रीवादाचं बायबल समजलं जाणारं द सेकंड सेक्स नावाचं जे सीमांत बोअर यांचं पुस्तक आहे त्यामध्ये त्या असे म्हणतात की स्त्री ही जन्मत नसते तर ती घडवली जाते आणि त्याचा अनुभव आपण आपल्या घरीही घेत असतोच. इतकंच कशाला, जन्मणारं मूल हे मूल असतं, बाळ असतं, त्याला आपण ठरवतो की ते स्त्री आहे की पुरुष आहे. मग पुरुषाला एका वेगळ्या प्रिव्हिलेजेस आणि स्त्रीवर वेगवेगळी बंधनं ही आपल्या सगळ्यांच्याच वाट्याला आलेली, थोड्या बहुत फरकाने कमी अधिक तीव्रता कमी असेल किंवा जास्त असेल, परंतु त्याची अनुभूती आपल्या सगळ्यांनीच घेतलेली आहे. दुष्टचक्र या कथासंग्रहातील कथा या आदिवासी भागातील वाडी वस्त्यांवरील स्त्रियांच्या जगण्याची चिवट झुंज प्रक्षेपित करणारे आहे. घटनाघटितांचं कलात्मक रूप वृषालीताई खैरनार यांनी या सर्व कथांमधून दृग्गोचर केलेलं आहे. या कथांमध्ये येणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या आर्थिकदृष्ट्या परावलंबी आहेत, स्वतःच्या दुःखभोगांनी व्यथित झालेल्या आहेत, पण जगण्याविषयीची त्यांची तक्रार अशी फार नाही. त्याचे कारण असे आहे की आजही त्यांची आत्मभानाची वाट तितकी प्रशस्त आहे असे आपल्या कुणालाही म्हणता येत नाही. आदिवासी भागातील अज्ञान, अंधश्रद्धा, बेरोजगारी आणि तिथल्या माणसांचं व्यवस्था शरण, परिस्थिती शरण जगणं या सगळ्यांचा दाहक अनुभव या सर्व कथांमधून मला आलेला आहे. खर तर अंगणवाडीची ताई असणारी फुला, तिला सर्व स्त्रियांच्या मातृत्वाविषयी, त्यांच्याविषयी जागृती करायची असते, पण ती स्वतःच तिच्या पतीला समजून सांगू शकत नाही की आता मला मातृत्व नको आहे.
खरं तर मातृत्व लादलं गेलेलं आहे. अशा कितीतरी स्त्रिया आहेत की ज्यांच्यावर मातृत्व लादलं गेलं असेल, त्यांची आपल्याकडे चर्चा होत नाही हा भाग वेगळा, किंवा त्यांची कुठे नोंद होत नाही हाही भाग वेगळा. परंतु जन्माला त्या स्त्रीला तिचं मूल जन्माला घालायचं का नाही याचा अधिकार सर्वस्व तिला असायला हवा. परंतु तो अधिकार इथली पितृसत्ता त्या स्त्रीला देत नाही. हे त्या फुला या नायिकेच्या माध्यमातून मला फार ठळकपणे जाणवलं. तिला अंगणवाडीमध्ये नोकरी करून दवाखान्यात जाण्यापर्यंतचा जो अवधी आहे आणि त्या सगळ्यामध्ये जी फरफट झाली ती पूर्णपणे अंगावर येणारी, अस्वस्थ करणारी आणि हतबल करणारी आहे. की तिच्या स्वतःच्या इच्छेविरुद्धच म्हटलं पाहिजे. वृषाली ते बरोबर आहे ना? तिच्यावर ती म्हणजे ते मातृत्व लादलं गेलं आहे असं माझं मत आहे. आणि त्या मातृत्वाला नकार ती देऊ शकत नाही. या बाजूने आपण केव्हा विचार करणार आहोत किंवा काय म्हणजे कुठे आपण सगळे जातो आहोत हे पाहून मी खरोखर म्हणजे आपण इतक्या म्हणजे अस्वस्थ करणारा हा सगळा भाग आहे. पुढच्याच कथेमध्ये बांडगुळ सारखी कथा येते आणि स्त्रीत्वाला म्हणजे तुला बुद्धी द्यायला जेव्हा चुकला पण स्त्रीत्व द्यायला चुकला नाही असं जेव्हा तिची आई निमाला म्हणते संगीता, तेव्हा मात्र अस्वस्थ होतो आपण. खरं तर जन्मण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांनाच आहे, पण सज्ञान जन्मू का जरासे आपण असं म्हणू की थोडस अपंग जन्मू हा अधिकार आपल्याला नाही. ते निसर्गाने आपल्याला दिलेला रूप आहे. पण तरी सुद्धा त्याच्याबद्दल एखाद्या आपण असं म्हणूया की वेडगळ मुलीला जन्म दिल्यानंतर तिचे जे ताप आहेत किंवा समाजामध्ये कोणत्या दृष्टिकोनातून त्या आईवडिलांकडे पाहिलं जातं, त्या आईवडिलांच्या यातना काय आहेत या सगळ्यांचं चित्रण बांडगुळ सारखी कथा करते. आणि त्या बांडगुळ मधली जी निमा आहे ती शेवटी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलते. खर तर तिला काहीही न कळणारी निमा भावना किती प्रखरपणे समजून घेते हे त्या कथेतून वृषालीताईंनी दाखवलेलं आहे. आणि ती त्यांची जी हातोटी आहे म्हणजे आपण असं म्हणू की मुख्या प्राण्यांनाही आपल्या भावना कळतात, तर ते त्याची कुठेतरी प्रचिती तिथे येते की त्या निमाला तिच्या आईच्या भावना कळतात आणि आईची घालमेल कळते. आई तिला अस्वस्थ होऊन त्या रात्री म्हणते की आजपर्यंत मी तुला सांभाळलं पण आज तू मॅच्युअर झालीस आणि आजच्या नंतरचा सगळा जो प्रवास आहे म्हणजे आज अत्यंत सुशिक्षित, अत्यंत सक्षम अशा स्त्रिया सुद्धा या काळात सुरक्षित नाहीत. अशा मुलींचं काय होईल हा प्रश्न खरंच आहे. आणि ते तिला काय समजतं किंवा ती एखाद्या वेळेस कथेच्या अनुषंगाने त्यांनी केलेला तो बदलही असू शकतो, परंतु ती त्यांच्या भावना समजून घेऊन आत्महत्येसारखा टोकाचा पाऊल उचलते आणि तिथेच ती कथा थांबते. खरं तर ती तिथे कथा सुरू होते. म्हणजे ती तिथे कथा थांबली असं जरी वाटलं असलं तरी माझ्या डोक्यामध्ये त्याच्यानंतरचे सगळे हे सुरू झाले. म्हणजे आपण खरंच आहे म्हणजे आजच्या काळाचं जे चित्र आहे भय, असुरक्षितता ही या काळाचं जे चित्र आहे आज आपण सगळेच भय आणि संभ्रम, भय, असुरक्षितता आणि संभ्रम ही या काळाची देण आहे आपल्याला. आपण सगळेच संभ्रमित आहोत, आपण सगळेच भयचकित आहोत, भयभीत आहोत आणि या काळाने आपल्या समोर ते वाढवून ठेवलेलं आहे. त्या सगळ्याच्या अनुषंगाने या कथा जातात. त्याबद्दल मला खरोखरच ते फार महत्वाची गोष्ट आहे. खर तर शिक्षणाचा अधिकार जो आहे तो सर्वांना आहे आणि शिक्षण हा सार्वत्रिक हक्कच आहे. परंतु उच्च शिक्षणामध्ये आजचा काळ हा बराच महाग झालेला आहे. त्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर किशा आणि तात्यांमधला जो संवाद आहे, किशनरावजी ओंजळ या कथेमध्ये जे येतात आणि त्या कथेमध्ये जेव्हा ते डोकावतात, ते जेव्हा त्यांच्याबद्दलचं सगळं चित्रण निवेदक कथा निवेदिका करतात, कथन ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे या कथा संग्रहामधली की ते अत्यंत वाचनीय आहे. कुठेही सरळ ओघवत्या शैलीमध्ये ते लिहिलेलं असल्यामुळे कुठेही आपल्याला थांबावं असं वाटत नाही. तर त्या किशनरावजींचं जगणं, आपली पत्नी वारल्यानंतर मुलाच्या मायेमध्ये आपला वाटा कमी होईल या भीतीपोटी ते लग्न नाकारतात आणि मुलांना घडवायचा प्रयत्न करतात. पण घरची गरिबी, दारिद्र्य आणि त्या दारिद्र्यामुळे त्याच्या 12वीची फीस भरायलाही त्यांच्याकडे पैसे नसतात. जेव्हा
किशनच्या शिक्षणासाठी तात्या त्या ज्वारीचा गोंडर हायवेला टाकून ज्वारी करून घ्यावा असा विचार करतात. त्यावेळेस भरधाव वेगाने एक ट्रक त्या तात्यांना चिरडून निघून जातो आणि तिथं डुकर त्या चिखलाला खायचा प्रयत्न करतात. तेव्हा किशनच्या डोक्यावर परिणाम होतो आणि तो स्वतःला मी शिक्षक आहे, मी मास्तर आहे असं समजू लागतो. काय हे करुण्य आहे, काय ही शोकांतिका आहे. म्हणजे आपल्या समाजातली ही किती मोठी शोकांतिका आहे की आजही आर्थिक दृष्ट्या आपल्याला परावलंबी ठेवलं गेलेलं आहे. आपल्या मूलभूत गरजाही भागवल्या जाणार नाहीत किंवा भागल्या जाणार नाहीत याची दक्षता इथली व्यवस्था घेते आहे. आणि तात्याचा दुर्दैवी अंत होतो तेव्हा किशनच्या डोक्यावर परिणाम होणार नाही तर काय. खरं सांगतो, अत्यंत संवेदनशील असणारा माणूस ती कथा वाचल्यानंतर सुद्धा वेडा होईल. असं हे सगळं वास्तव अंगावर येत. आजची ही कथा खूप महत्वाची. या कथासंग्रहातून अंगणवाडीच्या अनुषंगाने जे ग्रामीण भाग येतं त्या ग्रामीण भागातलं जे वास्तव आहे ते वास्तव अत्यंत प्रत्ययकारीरित्या वृषालीताई खैरनार यांनी चित्रित केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना आपलं सॅल्यूटच. अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीनं ते आपल्या अंगावर आहेत. काय बघा, त्यांच्याही ज्या नोकरीच्या म्हणजे आत्मपर अनुभवांची ती सगळी गाठोडी आहे आणि त्यांनी ती आपल्या पुढं उघडी केली. त्यांचे ते सगळे आत्मगत अनुभव आहेत आणि त्या अनुभवांची जो पेटारा आहे तो त्यांनी आपल्या पुढे खुला केलाय. त्याही पेक्षा 10 अनुभव त्यांच्याकडे नक्कीच असणार आहे, पण त्यांनी ते टाळले असावेत किंवा पुढच्या लेखनासाठी राखून ठेवले असावेत. पण हे सुद्धा आपल्या संवेदनशील मनाला अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही. तिमिर नावाची एक कथा आहे. व्यवस्था काय असते किंवा इथल्या सार्वत्रिक व्यवस्थेमध्ये आपण सगळेच कसे पिचलेले असतो. आपल्या सगळ्यांनाच इथली दमनकारी व्यवस्था कशी आपल्या टाचेखाली रगडत असते. आपल्याला वाटत असतं की आपण एखाद्या पदावर आहोत म्हणजे आपण काहीतरी करू शकू, पण तोही आपला किती मोठा भ्रम असतो. या सगळ्याच्या अनुषंगाने ती कथा दिग्दर्शन करते, निर्देशित करते. या कथेतलं एक वाक्य मला फार आवडलं आणि मी ते खैरनार सरांना बोलत असतानाही सांगितलेलं आहे की समाजातील समस्या ह्या राजकीय व्यक्तींचे प्राणवायू असतात. अचानक आयुक्तांची बदली केली जाते आणि माता सक्षमीकरणाचा जो एक मोठा उपक्रम राबवत आणि यशस्वी होत आलेला असतो त्या सगळ्यांनाच कुठेतरी बंद करण्याचा षड्यंत्र रचलं जातं आणि त्या सगळ्यांना बंद करण्यासाठी तिथल्या आयुक्तांची बदली केली जाते. म्हणजे किती सोपा प्रश्न आहे हो. म्हणजे एखादी चांगली गोष्ट घडायची नसेल की सक्तीच्या रजेवर पाठवा किंवा त्याची बदली करून टाक, परंतु आमचे प्रश्न सोडवायचे नाही. म्हणजे आजही आपल्या सगळ्यांचे जे प्रश्न आहेत ते कुणाच्या तरी राजकीय स्वार्थाचे, कुणाच्या तरी हिताचे आहेत आणि त्यामुळे त्या प्रश्नांकडे हेतू पुरस्कृतरित्या डोळेझाक केली जाते. हेतू पुरस्कृतरित्या त्या प्रश्नांना सोडवलं जात नाही. ही गोष्ट तेवढीच समजून घेण्यासारखी आहे. खरं तर आपण अस्वस्थ आहोत. हा काळ अस्वस्थ करणारा आहे. कोरोनाच्या नंतरचं जे जग आलं तो सगळा असा चिरफाळलेला अंगावर येणार आहे. त्यानंतरही अशा अनेक प्रश्न आहेत, पण त्या खरोखर त्या प्रश्नांचंही भांडवल पुढेही केलं जाईल आणि आपण सगळे असेच हातबलपणे त्या सगळ्यांकडे पाहत राहू. खरं तर तो उपक्रम पुढेही चालू राहिला असेल आहे, त्याबद्दल म्हणणं नाही, परंतु एखाद्या प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ माणसाची बदली केल्यानंतर काय होतं की प्रश्नांच्या मुळाला घाव घातलं की आपोआप प्रश्नांचे ज्या बाजू आहेत त्या कमकुवत होत जातात आणि त्यामुळं काय केलं जातं तर तो प्रश्न सोडवणाऱ्या मुळावरच घाव घातला गेला. आयुक्तांचीच बदली केली गेली आणि त्यानंतर जे सगळं झालेलं आहे ते पुढं त्या माता सक्षमीकरणाचा मंत्र आम्ही अजूनही राबवू असं निवेदिका त्यात म्हणते, परंतु त्या निवेदिकेचा किती आत्मविश्वास आहे किंवा इथली एकूण व्यवस्था खरोखरच त्या निवेदिकेला तो उपक्रम राबवू देईल का, हा माझ्या समोर प्रश्न आहे.
आपण आपल्या घरचं मूल बाहेरचं पाणी पिऊ नये म्हणून घरून तर बाटली भरून देतोच, परंतु बाहेर गेल्यानंतरही तो हॉटेलमध्ये केवळ बिस्लरीचंच पाणी पी बाळा, ते तुला सट होतं, दुसरं कोणतं सूट होत नाही असं आपण सांगतो. परंतु कुपोषण नावाची एक कथा या कथासंग्रहात आहे. तिचा त्या नायिकेचा नवरा तिला सोडून निघून गेलेला आहे आणि 3 मुलं तिच्याकडे आहेत. त्या तिन्ही मुलांमधील एक मुलगी अंगणवाडीला आहे, रवीना नावाची, आणि तिचं वजन भरत नाही म्हणून सुपरवायझर बाई तक्रार करतात. तिथल्या अंगणवाडीच्या ताई तिला सांगतात की मी तिला खूप खाऊ घालते, परंतु तिचं वजनच वाढत नाही, त्याला मी तरी काय करू. तेव्हा आपण तिच्या आईला भेटू म्हणून त्या ताई आणि सुपरवायझर मॅडम तिच्या घरी जायचा प्रयत्न. घरी गेल्यानंतरही ती भेटत नाही, तर ती कुठे असते, तर दारूच्या गुत्त्यावर. म्हणजे व्यसनांपासून आपण सगळ्यांना दूर ठेवतो, तिथे ती स्त्री स्वतः दारू पिते आणि मुलांना भूक लागली म्हटलं की त्यांनी जेवायला मागू नये म्हणून त्या सर्व लेकरांना 4, 2, 5 वर्षाच्या लेकरांनाही ती दारू पाजवते आणि ती सगळी मुलं दारूच्या नशेमध्ये झोपी जातात. मला कळत नाही, म्हणजे ज्या वयात कॅडबरी खायचं, ज्या वयामध्ये लाडकोड करून घ्यायची, ज्या वयामध्ये मागलेल्या सगळ्या गोष्टी मिळतात, वडील पुरवले जातात, आई पुरवते, लाड पुरवते असं म्हणतो आपण. म्हणजे आपण आईचं किती ग्लोरिफिकेशन केलंय, किती गौरवीकरण केलंय. पण अशाही आया समाजात आहेत. अर्थात त्या आईला मला दोष द्यायचाच नाही, तिच्याही वाट्याला जे दुःख आलंय तेही महत्वाचंच आहे. तिचं दुःख ती कुणाला सांगणार आहे. नवरा पळून गेलाय, घरची परिस्थिती तर आर्थिकदृष्ट्या तर दुर्बल आहे, आणि त्या सगळ्या भावनाचा निचरा म्हणजे स्त्रियांचं जे भावनिक आणि मानसिक आंदोलनं असतात ती सांगून घ्यायला, ती कुठेतरी समजून घ्यायला आपण सगळेच कमी पडतो आहोत की काय. आदिवासी वस्तीवरची ती स्त्री तिचं दुखणं सांगावं तरी कुणाला. पावसानं झोडलं आणि नवऱ्याने मारलं, त्याची दाद कुणाकडे मागावी असं आपल्या आयाबाया म्हणत आलेल्या आहे. परंतु तिच्याकडे या सगळ्या भावनेचा निचरा करायला एकही विश्वासाचा माणूस नाही. माहेरी मला वाटतं माहेरीही तिला कोणी नाही की जे समजून सांगेल. आणि सासरी तर अशी अवस्था आहे, मग ती स्वतःही दारूच्या नशेत गेली आणि मुलांनाही ढकलते. तेव्हा मात्र अस्वस्थ झाल्याशिवाय आपल्याकडे कुठलाच पर्याय उरत. खरं तर हा कथासंग्रह व्यापक अर्थाने अनेक प्रश्न अधोरेखित करतो. तो काही केवळ आदिवासी वस्तींवरच्याच नाही, तर माणसाचा जो एक स्खलनशील स्वभाव आहे, मानवी समाज हा स्खलनशील आहे, त्या सगळ्यावरही तो प्रदर्शित त्या सगळ्याच्याही ज्या गोष्टी आहेत त्याही तो प्रदर्शित करतो. मृगया नावाची एक कथा, नेमकी शिकार कुणाची, मृगया म्हणजे शिकार, आणि नेमकी शिकार कुणाची झाली आणि त्यात कोण नेमका जबाबदार आहे या सगळ्याच्या अनुषंगाने भाष्य करू. ग्रामसेवक असणारा पती, अत्यंत सुंदर चौकोनी कुटुंबाने 5व्या माणसाचं आगमन, असं सगळं घरी असतानाही स्वतःच्याच चुलत बहिणीच्या प्रेमात पडतो म्हणण्यापेक्षाही शारीरिक आकर्षणामध्ये ते दोघं जवळ येतात. आणि प्रेग्नन्सीमध्ये आपली पत्नी माहेरी गेलेली असताना एका अनाहुत क्षणी ते त्या मोहाच्या क्षणाला बळी पडतात आणि पुढे सगळं घडत जातं. तर घडण्याचं काय होतं, तर ती जी मनू आहे ती स्वतःही आत्महत्या करते. तिच्या आधी शेखर आत्महत्या करतो आणि शेखर आत्महत्या करत असताना एकच गोष्ट सांगतो की मी तुला हे सगळं सांगू शकलो नाही. खरं तर मानवी मन आणि मानवी नाती या सगळ्याच्याच अनुषंगाने बोलायचं झालं तर त्या म्हणजे कामप्रेरणा ही आदिम आहे आणि कामाच्या नंतर सृजन प्रेरणा ही तर स्वाभाविकच आहे. त्या सगळ्यामध्ये काय म्हणजे कशा पद्धतीने माणूस अडकत जातो. मोहाचा एक क्षण माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यास कसा कारणीभूत ठरतो. खरं तर शेखरसाठीही आणि मनूसाठीही ही काही फार मोठी गोष्ट होती असं नाही, परंतु त्यांच्यावरही जी एक सामाजिक दडपण आहे पितृसत्तेमध्ये ज्या खरं तर सगळं विवाह संस्था आणि नाती ही एकमेकांना बंदिस्त ठेवण्यासाठी निर्माण केली गेलेली आहे. म्हणजे आपल्या अंकित आपली पत्नी असावी हा एकमेव उद्देश या विवाह संस्थेत असावा. त्याच पद्धतीने सर्व नात्यांकडे सुद्धा आपण पाहत असताना त्या सगळ्या नात्यांमध्येही
एक बंधनं आपल्याला पाळावीत, ती एक समाजरचना त्या काळात निर्माण झालेली आहे. परंतु माणूस कधी कधी त्याच्या आदिम प्रेरणांना बळी ठरतो. अर्थात सगळेच ठरतात असं नाही, परंतु या मृगयेमध्ये जो शेखर आहे तो त्या आदिम प्रेरणेला बळी ठरला आणि त्यातून सगळं रामायण घडत गेलं. परंतु त्या सगळ्यामध्ये कुठलीही चूक नसताना विनाची मात्र फरफट होत गेली. तिने नेमकं कुणाकडे पाहावं? आयुष्याचा जोडीदार अर्ध्या वाटेवर निघून गेल्यानंतर पुढचा सगळा मार्ग निवडुंगाची वाट आहे, तिची काटेरी वाट आहे. तिने कशी चालावी किंवा त्याच्याबद्दलचा जो प्रश्न आहे तो नेमका, किंवा असंही म्हणू की तिच्या पोटी येणारं जे आपत्ती आहे त्याला नेमकं काय उत्तर द्यावीत, या सगळ्यांनी आपण अत्यंत अस्वस्थ आणि अनुत्तरित होऊन जातो. त्याच पद्धतीची दुसरी एक कथा आहे. माझा वेळ तर संपत आलाय ना, मी माझा वेळेचं सांगा बरं काय मला थोडस. हॅलो, 5 मिनिटं राहिलेत सर. राहिलेत ना, म्हणजे नाहीतर वेळ घेऊ नये आपण. ठीक 5 आहे. मिनिटात बोला, 5 मिनिटं. तर तशाच पद्धतीची स्खलनशील स्वभाव धर्म दाखवणारी घुसमट ही एक कथा आहे. तर घुसमट मध्ये तर फारच म्हणजे विचित्र सगळं आहे. विचित्र म्हणण्यापेक्षाही आपल्याकडे कशा पद्धतीने लग्न लावली जातात, म्हणजे लग्न लावली जातात म्हणण्यापेक्षा लग्न मुलींवर लादली जातात. खर तर लग्न ही लादल्याची गोष्टच नाही, पण ती आपल्याकडे लादली जातात. आपल्या पुराणांमध्ये सुद्धा असं सांगितलं, म्हणजे रुक्मिणी स्वयंवरमध्ये माझ्या मते तेच असेल. असं म्हटलं जातं की रुक्मिणी तिच्या मैत्रिणींना सांगत असते की शिशुपाल नवरा मी न वरी. रुक्मिणी म्हणते की शिशुपाल नवरा मी न वरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. शिशुपाल माझा नवरा म्हणून तयार असेल, पण मी त्याला वरणार नाही. श्रीकृष्णच माझा नवरा आहे, मीच त्याची नवरी आहे असं ती सांगते. परंतु आपल्याकडे आज तशा पद्धतीने म्हणजे स्त्रीला तिचा पती वरण्याचा अधिकार आहे का? तो आपण देतो का? तिच्या भविष्याच्या काळजीसाठी म्हणून किंवा कशासाठी म्हणून तिचं मन मारून आपण तिच्याशी ओळख, ज्याच्याशी अजिबात ओळखही नाही अशा एका नवीन माणसाशी आयुष्यभराची गाठ बांधून देतो. आणि त्यातून काय होतं तर त्याचं जे चित्रण आहे, म्हणजे तो मुलगा चांगला असेल, त्यात आणखीनही सगळ्यात मोठी एक गोष्ट आहे की आर्थिक हुंडासारखी समाज विघातक अशी जी प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीने कितीतरी स्त्रियांचं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे. आपल्याकडे देण्यासाठी काही नाही म्हणून मुलगी अत्यंत काही म्हणजे व्यसनी, जाच करणाऱ्या अशा घरामध्ये सुद्धा दिल्या जातात. हे वास्तव आहे, हे नाकारून आपल्या कुणाला चालणार नाही. आणि त्यामुळे घुसमट मधल्या मुलीलाही एका वेडगळ मुलाशी लग्न लावून दिलं जातं. मला ही कथा वाचत असताना आपली काय ह्याची कौतिकची, आपण काय नाव त्याचं, अशोक कौतिक कोळे. नाही जे हे आहे माझ्या ते आत्ताच पुस्तक माझी ठेवलं इथं, सॉरी माझ्या त्या ह्याच्यात येत नाहीये, मी सांगतो. तर त्याची आठवण झाली आणि ती मग स्त्री एकूण मुलांची, त्या पतीची आणि सासऱ्याची ही आई होण्याचा मानस करते. स्वतः शिलाई काम करून घर जगवते. परंतु एका रात्री सासऱ्याची नियत बदलते. पाचोळा नाही, पाचोळ्याच्या आधी आपली ह्यांची धग सॉरी उद्धव शेळकेंची धग, राईट साईड, सॉरी बर काय मला ते इथंच पुस्तक आहे समजा धगची आठवण होते. ती सगळ्यांची आई होण्याचा प्रयत्न करते, परंतु एका रात्री तिच्या पायांना अनोळखी स्पर्श होतो आणि ती घाबरून जाते. ती जागी होते तेव्हा तिला कळतं समोर सासरा आहे. कुठे जावं, म्हणजे स्त्री आज घरातही सुरक्षित नाही. डोमेस्टिक व्हायलन्स, कुठेही स्त्री सुरक्षित नाही याची अनुभूती. म्हणजे आपण कुठे पळणार आहोत? जोपर्यंत पुरुषांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टींकडे आपण कसं पाहणार आहोत, हा प्रश्न आहे. स्त्रियांच्या जगण्याचे, भोगण्याचे हे विदारक वास्तव आहे. या सर्व विदारक वास्तवाला वृषालीताईंनी ऐरणीवर आणलेलं आहे, एवढं मला प्रकर्षाने वाटतं. खरं तर नचिकेत सारखी कथा खरोखरच कथा संग्रहात असायला हवी होती का?
अशी वाटते. कारण ती थोडीशी खरंच म्हणजे अगदी प्रामाणिक सांगायचं तर ती कथा उपरी वाटते. त्या कथेला या सर्व कथांसारखा जो एक बाज आहे तो बाज यात आलेला नाही. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही कथा इतक्या अलगदपणे प्रमाण निवेदनातून बोलीत शिरते आणि बोलीतून परत निवेदनात येते की तिथे वाचकाचा थोडा सुद्धा रसभंग होत नाही. आणि अहिराणीतील त्यांनी त्याचं म्हणणं जे आहे ते परत आपल्या प्रमाण भाषेत सांगितल्यामुळे अर्थनिर्णयालाही कुठलाही अडथळा निर्माण होत नाही. हा कथासंग्रह त्यामुळे महत्वाचा आहे असा मला वाटतो. आणि थांबतो. आपण सगळ्यांनी खरं तर हे माझे बोबडे बोलत, आपण सगळे सिनियर आहात आणि ऐकून घेतलं आणि ठीक मला सगळ्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय छान अशा शब्दांमध्ये आपण हे अवलोकन केलेलं आहे. वृषालीताईंच्या कथांच्या बाबतीत आपण सगळं चांगलं चांगलं सांगितलं. त्याच्यातले आम्हाला गुणदोष, ते जसे गुण चांगले आहेत तसे दोषही अपेक्षित होते. पण हरकत नाही, वृषालीताईंचा हा पहिला कथासंग्रह आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना प्रेरणा प्रोत्साहन दिलं पाहिजे. उत्कृष्ट पद्धतीने हे आपण सादरीकरण केलेलं आहे. कारण कथाच अतिशय जातीवंत अशा कथा आहे, अतिशय मला देखील खूप भावलेल्या आहे. आता या कथासंग्रहाचं नाव दुष्टचक्र दिलेलं आहे.